नमस्कार मित्रो, आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहात आणि आपला जर फॉर्म चुकलेला असेल तर आता काळजी करू नका। आपल्याला एडिटचा ऑप्शन आलेला आहे, त्यामुळे आपल्याला आपला जर फॉर्म चुकलेला असेल तर त्यामध्ये बदल करता येणार आहे, दुरुस्त करता येणार आहे। तर आपला जो चुकलेला फॉर्म आहे तो बदल कसा करायचा, दुरुस्त त्यामध्ये कशा पद्धतीने करायची, चला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रहो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रो, सर्वप्रथम आपल्याला नारी शक्ती दूत हे जे ॲप आपण ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, हे ॲप आपल्याला परत अपडेट करून घ्यायचं आहे। मी स्क्रीनवरती आपल्याला साइडला दाखवत आहे, पहा। अशा पद्धतीने आपल्याला सर्वप्रथम ॲप जे आहे ते अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतर ॲप ओपन करा। ओपन केल्यानंतर आपल्याला जो स्क्रीन दिसणार आहे नारी शक्ती दूत ॲपचा, त्या स्क्रीनवरती खालच्या साइडला काही ऑप्शन आपल्याला दाखवले जात आहेत। त्यामध्ये यापूर्वी केलेले अर्ज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती टच केल्यानंतर आपल्या प्रोफाइल वरून आपण जे फॉर्म भरलेले आहेत ते सर्व फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी दाखवले जातील। तुम्ही जर एक फॉर्म भरलेला असाल तर एक दाखवला जाईल, तुम्ही जर 2, 3, 4 जेवढे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत तेवढे सर्व फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील। तुम्हाला ज्या फॉर्म मध्ये दुरुस्ती करायची आहे, ज्या फॉर्म मध्ये बदल करायचा आहे, त्या फॉर्म वरती त्या नावावरती तुम्हाला टच करायचं आहे। टच केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो अशा पद्धतीने ओपन होणार आहे। ओपन झाल्यानंतर तुम्ही उजव्या साइडला एक ऑप्शन पाहू शकता, SMS पेंडिंग व्हेरिफिकेशन किंवा एडिट, असे दोन ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दाखवत आहेत। पहा, मी बाण करून आपल्याला दाखवलेला आहे। तर एडिट या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। एडिट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो याआधी फॉर्म भरलेला आहे तो आहे असा फॉर्म तुमच्या समोर ओपन होणार आहे। आता या फॉर्म मध्ये तुम्हाला जे काही बदल करायचा आहे, जे काही दुरुस्त करायचे आहे, ती दुरुस्ती व्यवस्थित करून घ्या। जर तुम्ही याआधी फॉर्म भरताना नाव टाकताना काही चूक झालेली असेल तर ते नाव व्यवस्थित करून घ्या, दुरुस्त करून घ्या। त्यानंतर आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकलेला आहे का तो पाहून घ्या। आधार कार्ड नंबर टाकताना चूक झालेली असेल तर तो देखील व्यवस्थित करून घ्या। मोबाईल नंबर चुकला असेल तर तो देखील दुरुस्त करून घ्या। त्यानंतर बँक डिटेल्स मध्ये आपण माहिती भरलेली आहे, त्यामध्ये काही चूक झालेली असेल तर ती माहिती देखील व्यवस्थित, जी माहिती आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी दुरुस्त करून घ्या। त्यानंतर जे खाली डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतील। आता त्या डॉक्युमेंट्स मध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का पहा। त्या डॉक्युमेंट्स अपलोड करताना तुमची काही चूक झालेली असेल, म्हणजे कारण बऱ्याच जणांनी हमीपत्र जे आहे ते टिक न करता किंवा सही न करता त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे। अशा पद्धतीने केलेलं असेल तर ते हमीपत्र त्या ठिकाणून कट करा आणि दुसरं जे हमीपत्र आहे ते सर्व पर्यायावरती टिक करून सही करून त्या ठिकाणी हमीपत्र अपलोड करा। त्याच प्रकारे इतर डॉक्युमेंट्स देखील आपले काही चुकीचे त्या ठिकाणी अपलोड झालेले असतील तर ते डॉक्युमेंट्स देखील व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड करून घ्या। अपलोड केल्यानंतर मित्रहो, तुम्ही जो परत फॉर्म भरलेला आहे, दुरुस्त केलेला आहे, तो फॉर्म व्यवस्थित, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो व्यवस्थित आहे का पाहून घ्या। दुरुस्ती जी तुम्ही केलेली आहे ती दुरुस्ती झालेली आहे का नक्की चेक करा। कारण तुम्ही आता जर फॉर्म भरलात, एडिट केलात तर तो फॉर्म परत तुम्हाला एडिट करता येणार नाहीये, कारण तुम्हाला फक्त एकदा चान्स आहे एडिट करण्यासाठी। त्यामुळे फॉर्म जेव्हा तुम्ही सबमिट करणार आहात त्याआधी तुम्ही जी काही फॉर्म मध्ये दुरुस्ती केलेली आहे ती व्यवस्थित दुरुस्ती झालेली आहे का चेक करा, त्यानंतरच मित्रहो फॉर्म सबमिट करा। लक्षात घ्या, तुम्ही जर एकदा फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला परत एडिट करता येणार नाही। त्यामुळे एडिट करताना व्यवस्थित जी काही माहिती तुमची दुरुस्ती आहे ती व्यवस्थित करून घ्या आणि फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे का चेक करून त्यानंतरच सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करा। सबमिट या ऑप्शन वरती मित्रहो क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक तुमच्या मोबाईल वरती, म्हणजे जो अर्जदाराचा मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP येईल। तो OTP टाकून व्हेरिफिकेशन करा। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो परत त्या ठिकाणी सबमिट होणार आहे। तर मित्रो, अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या 2 मिनिटांमध्ये तुमचा फॉर्म जर चुकलेला असेल, तुमच्या फॉर्म मध्ये काही माहिती चुकलेली असेल, काही डॉक्युमेंट्स अपलोड करताना चुकलेले असतील तर अशा पद्धतीने तुम्ही एडिट या ऑप्शन वरती क्लिक करून दुरुस्त करू शकता। मित्रो, ही माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे आपल्या इतर माता भगिनींपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअप वरती पाठवायला विसरू नका। या संदर्भातील पुढील नवीन अपडेट, नवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। या संदर्भात आपले काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरती विचारू शकता। व्हॉट्सअप व टेलिग्रामची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।